आज मी बनवली आहे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी ही दोन प्रकारे बनवली आहे मी। या ठिकाणी ही तळून घेतलेली आहे आणि दुसरे आपण साधी जिरे मोहरीची फोडणी टाकून। दोन्ही खूप छान होतात। चला तर बघूयात। हा नॉनस्टिकचा पॅन आहे। या ठिकाणी 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये क्रश केलेला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे। ही चांगली लालसर झाल्यानंतर आपल्याला एक अर्धी जुडी कोथिंबीर फ्रेश अशी धुवून स्वच्छ बारीक चिरून घ्यायची आहे। ही कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कोथिंबीर व्यवस्थित परतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। पावसाळ्यामध्ये कोथिंबीर किंवा पालेभाज्या खूप मस्त हिरव्यागार अशा मिळतात। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। बरेच दिवस झाले मी माझ्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये। आज म्हटलं एवढी छान कोथिंबीर वडी बनवत आहे तर आपण हा व्हिडिओ नक्की शेअर केला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे। या ठिकाणी मी गॅस बंद करून घेतला आहे। आता आपण बेसन घेऊयात। मी यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे लाल तिखट, किंचितशी हळद आणि शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ। आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे। एकही गुठळी यामध्ये ठेवायची नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर आपण गॅस ऑन करणार आहोत आणि आपला पॅन वरती ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण बेसन पिठाचं जे मिश्रण तयार केलं आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे। गॅस ऑन केलेला आहे मी। आता हे हळूहळू एकजीव म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण जसं मिक्स करत जाल तसं ते घट्ट होत जातं आणि हे यासाठी 5 ते 7 मिनिटं लागतात। अशा प्रकारे हे हलवत हलवत आपण ते घट्ट होईपर्यंत व्यवस्थित हलवून घेणार आहोत। त्याचा अशा प्रकारे गोळा तयार होतो तोपर्यंत आपण हलवणार आहोत, म्हणजे हे पीठ व्यवस्थित शिजतं आणि त्यामध्ये गुठळ्याही होत नाहीत। म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि अशा प्रकारे आपला गोळा तयार झाल्यानंतर हे बेसन शिजलं आहे असं समजायचं। मग त्यानंतर आपण एका प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये हा बेसनाचा गोळा काढून घेणार आहोत। अशा प्रकारे प्लेटला तेल लावून त्यामध्ये हा बेसनाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपण वड्या थापणार आहोत। अशा प्रकारे वड्या थापून घेतल्यानंतर त्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत। जेव्हा पीठ थंड होईल त्यानंतर अशा प्रकारे आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। आता या वड्या पाडून घेतल्यानंतर आपण या तळूनही घेऊ शकतो आणि दुसरा प्रकार म्हणजे आपण याला फक्त फोडणीही टाकू शकतो। तळून घेतलेल्या वड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, खूप खमंग लागतात, किंवा तशाही खाल्ल्या तरी कोथिंबीरीच्या वड्या छानच बनतात। अशा प्रकारे मी या ठिकाणी वड्या तळून घेतल्या आहेत। आता आपण दुसऱ्या प्रकारे बघूया। या ठिकाणी मी थोडंसं तेल ठेवलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे तसेच तीळ टाकत आहे। तिळामुळे खूप छान लागतात आणि आता आपण वड्या टाकून घेणार आहोत आणि ह्या फक्त खालीवर परतून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही प्रकारच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। खूप खमंग होतात। तुम्ही ही एकदा नक्की करून पहा। अशा प्रकारच्या वड्या या ठिकाणी तयार आहेत। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू।